नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजे भूमिती यामधील प्रकरण 4 भौमितिक रचना जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स हे पाहणार आहोत. त्यामध्ये सराव संच 4.1 मधील जे काही उदाहरणं आहेत ते प्रथम आपण पाहूयात. चला तर मग सराव संच 4.1 पाहूया. भौमितिक रचना यामध्ये खालील रचना आपण आधीच्या इयत्तामध्ये शिकलेलो आहोत. त्यामध्ये दिलेल्या रेषेला त्याच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे, दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक कसा काढायचा माहिती आपल्याला, त्रिकोणाच्या बाजू व कोन यापैकी पुरेसे घटक दिले असतात त्रिकोण काढणे. आता पुरेसे घटक म्हणजे आपल्याला एकूण किती घटक द्यावे लागतील, योग्य 3 घटक जर दिले तर आपल्याला त्रिकोण काढता येतो. आणि या सराव संचामध्ये आपल्याला त्रिकोणाच्याच रचना करायच्या आहेत. दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करता येणे, दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करता येणे आणि दिलेल्या कोणाशी एकरूप असलेला कोन काढता येणे, ह्या सर्व गोष्टीचा वापर आपल्याला या सराव संचामध्ये करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला समरूप त्रिकोणाची रचना करायची आहे. आता समरूप त्रिकोण, एका त्रिकोणाच्या बाजू दिले असता त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात आणि त्यांचे संगत कोन कसे असतात, एकरूप असतात. याचा उपयोग करून त्रिकोणाची समरूप त्रिकोण काढायचा. आता उदाहरणार्थ जर आपल्याला सांगितलं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR जर असेल, आपण पहिल्या प्रकरणामध्ये शिकले 2 त्रिकोण जर समरूप असतील तर यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे AB भागिले PQ, इथं लक्षात ठेवा ह्या पहिल्या 2 की इकडं सुद्धा पहिल्या 2, नंतर ह्या दुसऱ्या 2 घेऊ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR. ह्या तिन्ही बाजू, सर्व बाजू कशा असतील, ह्या प्रमाणात असतात आणि यांचे संगत कोन एकरूप असतात. म्हणजेच कोणकोणते, कोन Aचा संगत कोन कोणता असेल, कोन A बरोबर कोन P, कोन B बरोबर कोन Q, किंवा ह्या बरोबरच्या ऐवजी आपण कोन C एकरूप कोन R, याला सुद्धा आपण एकरूप म्हणू किंवा बरोबर म्हणू, दोन्हीचा अर्थ सार. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या. 2 त्रिकोण जर समरूप असतील तर संगत बाजू प्रमाणात असतील आणि संगत कोन कसे असतील, एकरूप असतात. सराव संच 4.1 त्यातील पहिलं उदाहरण, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि BC भागिले MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. आता समरूप त्रिकोण काढते वेळेस याच्यामध्ये 2 प्रकारचे उदाहरण आहेत. दिलेल्या 2 त्रिकोणामध्ये एखादा बिंदू सामायिक आहे का पहा. या दोन्हीमध्ये कोणताही बिंदू सामायिक नाही. मग सामायिक नसेल तेव्हा, आणि जर सामायिक असेल तर कसं काढायचं. आता या ठिकाणी एकही बिंदू सामायिक नाही. मग या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN हे दिलेलं आहे, काही बाजू दिलेल्या आहेत. मग आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे ह्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात. कोणकोणत्या, AB भागिले कोणती असेल, AB ची संगत बाजू LM बरोबर BC भागिले MN बरोबर AC भागिले काय असेल इकडं LN. मग आपण किमती ठेवू. या ठिकाणी AB ची किंमत आहे आपल्याकडे किती, 5.5 भागिले LM बरोबर BC ची पण दिलेली आहे 6 भागिले MN बरोबर AC म्हणजे CA 4.5 भागिले LN आणि बरोबर ह्या सगळ्याच गुणोत्तरामध्ये BC भागिले MN म्हणजे याची किंमत दिली आहे किती आहे, 5/4. मग आपण अशा पद्धतीने हे किंमत ठेवू शकतो. मग आता याच्यावरून प्रत्येक सगळे हे चारही कसे इथं सारखे आहेत. मग पहिल्याच्या आणि शेवटच्याचा गुणाकार करून मी डायरेक्ट LM लिहितो. LM बरोबर काय असेल, मग ह्या दोन्हीचा गुणाकार 5.5 गुणिले 5.5 गुणिले 4 भागिले 5. 5 ने भाग जातो का बघा, 5 1 5, 5 1 5.1 आणि 11 चौक 44 म्हणजे 4.4. LM ची किंमत मिळाली 4.4. त्याचप्रमाणे आता ह्या दोन्हीची तुलना करा, दुसरं आणि शेवटचं. तर MN गुणिले 5 म्हणजेच MN बरोबर डायरेक्ट MN बरोबर काय असेल मग, 6 गुणिले 4 भागिले 5, 6 गुणिले 4 भागिले 5, 6 चौक
24/5 म्हणजेच 5.20 किती उरले 0.4 उरले 40 झाली 45 40 म्हणजे दुसरं मिळालं 4.8. आता शेवटच्या दोन्हीची तुलना करा. LN बरोबर 4.5 गुणिले 4 भागिले 5. 5 नम 45 पण इथं कितीचा भाग असेल 0.9चा 0.9 गुणिले 4 म्हणजे 9×36 म्हणजेच 0.1 3.6. आता सर्व किमती मिळाल्यात आपल्याला. LMची आहे, MNची आणि LNची. आणि पहिल्या त्रिकोणामध्ये ABCच्या किमती दिलेल्या आहेत. फक्त आता यावरून आपण काय करणार आहोत, आकृती काढणार आहोत. तरी कच्ची आकृती कशी येईल पहा इकडं. मग आता या ठिकाणी इथं एक गोष्ट लक्षात असू दे, हे गुणोत्तर दिले याच्यावरून लक्षात येते आपला मोठा त्रिकोण कोणता आणि छोटा. BC 5 आहे तर MN 4 आहे, म्हणजेच ABC हा मोठा त्रिकोण असणार आहे. म्हणून आपण म्हटलं ते कच्ची आकृती लक्षात घेऊ. हा ABC तर BC याचा एक बाजू 6 असेल. नंतर दुसरी बाजू कोणती आहे, AB किती दिली आहे 5.5 सेंटीमीटर म्हणून इथं लिहू 5.5 आणि CAC 4.5 सेंटीमीटर. नंतर दुसरा त्रिकोण आला. या त्रिकोणाची रचना कशी करायची, सुरुवातीला एक बाजू काढली, कंपासमध्ये 5.5 अंतर घेऊन इकडे एक चाप मारणार, 4.5 घेऊन अंतर C केंद्र समजून याला छेदणारा दुसरा चाप आणि दोन ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी नाव देऊ. आणि त्याच पद्धतीने आता त्रिकोण LMN काढून घेऊ आपण. LMN काढते वेळेस सुद्धा कसा असेल, LMN काढते वेळेस कच्ची आकृती काढतोय आपण, हे LMN. तर या ठिकाणी MN किती मिळालं आहे, पाया 4.8. नंतर LM 4.4 आणि इकडं LN किती आहे 3.6. हे कच्च्या आकृत्या असतील अशा स्वरूपाच्या. मग आता प्रत्यक्ष कंपासच्या सहाय्यानं आकृती जी आहे ती रोबो कंपासचा वापर करून आपण प्रत्यक्ष कृती करूयात. प्रथम त्रिकोणी ABC काढून घेऊ. मग काय करू, या ठिकाणी एक सुरुवातीला एक रेषा काढू. किती अंतराची, लांबीची 6 सेंटीमीटर लांबीची रेषा काढली. त्याला इथं नाव B असेल, इकडं C नाव देऊ. या ठिकाणी कोणता बिंदू घेतला, C बिंदू घेतला. नंतर कंपासमध्ये 5.5 अंतर घेतलं. कंपासमध्ये 5.5 अंतर घेऊन इकडच्या बाजूला एक चाप काढला. नंतर कंपासमध्ये 4.5 अंतर घेऊन C केंद्र समजून त्याला छेदणारा दुसरा चाप काढला. दोन चाप ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूला नाव देऊ आपण A. नंतर हा B आणि A मोजपट्टीनं जोडून घेऊ. त्याचप्रमाणे A आणि C मोजपट्टीनं जोडून घेऊ. तुम्ही कंपासच्या सहाय्यानं प्रत्यक्ष कृती करू शकता, हे तुमच्या समोर बरोबर लक्षात येते तुमच्या. आता नंतर दुसरा त्रिकोण काढायचा आहे आपल्याला. कोणता त्रिकोण काढायचा आहे, LMN काढू. LMN काढण्यासाठी सुरुवातीला मापसुद्धा आहेत आपल्याकडं. मग एक बिंदू घेतला M. नंतर 4.8 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढला आणि इकडं नाव दिलं N किंवा MN 4.8 सेंटीमीटर लांबीचा काढला. नाव काय असेल इथं N. नंतर कंपासमध्ये 4.4 अंतर घेऊन एक कंस काढला. नंतर कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर घेऊन त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतील त्या बिंदूला नाव दिलं L. मग मोजपट्टीच्या साह्यानं ML आणि NL जोडून घेऊ. मोजपट्टीच्या साह्यानं N आणि L जोडून घेऊ. हे दोन त्रिकोण म्हणजेच आपला समरूप त्रिकोण असतील. कोणकोणते, त्रिकोण ABC आणि ABCला समरूप असलेला त्रिकोण LMN. हे दोन्ही त्रिकोण समरूप त्रिकोण काढलेले आहेत. प्रश्न दुसरा, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 4.2 सेंटीमीटर, QR बरोबर 5.4 सेंटीमीटर आणि PR बरोबर 4.8 सेंटीमीटर आणि PQ भागिले LT बरोबर 3/4. तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा. आता ह्या दोन त्रिकोणाचं म्हणजे उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर या दोन्हीमध्ये बिंदू R हा कसा आहे, सामायिक बिंदू आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये R हा बिंदू सामायिक बिंदू आहे. म्हणून आपण एकाच सामायिक बिंदू असलेल्या दोन त्रिकोण काढायचे आहेत. मग त्यासाठी आता दुसऱ्याच्या बाजू जरी काढल्या तरी एक बिंदू कसा येतो, त्या ठिकाणी सामायिक येतो. मग आता गुणोत्तर पहा. गुणोत्तर काय दिले, PQ भागिले LT बरोबर 3/4 म्हणजे LTR हा त्रिकोण मोठा आहे. इथे 4 दिले म्हणजे
हा त्रिकोण कोणापेक्षा, PQR पेक्षा त्रिकोण मोठा आहे. मग काय करू आपण, एक कच्ची आकृती काढू म्हणजे लक्षात येईल. समजा हा त्रिकोण PQR आणि LTR काढायचे, तर यामध्ये दोन्हीमध्ये सारखा बिंदू कोणता आहे, R बिंदू तर सारखा आहे. कोणाचे मापं दिलेत आपणाला, PQRचे मापं दिलेले आहेत. कोणाचे मापं आहेत, PQR. समजा इथं P असेल, इथं Q असेल आणि इथं R असेल. मग आता याच्यामध्ये दुसरा कोणता येणार आहे, LTR येणार आहे. तर समजा आपण त्रिकोण काढते वेळेस ही रेषा वाढवली, ही सुद्धा रेषा इकडच्या बाजूला वाढवलेली असेल. नंतर हिचे तर माप आहेतच आपल्याकडं, कोणकोणते, PQ, नंतर PR किती आहे, हे 4.8, नंतर QR आहे 5.4 आणि PQ सुद्धा दिलेला आहे आपल्याला 4.2. याच्या आधारे पहिल्या त्रिकोणासारखं याची कृती करायची. नंतर आता दुसरं काढते वेळेस फक्त हेच गुणोत्तरच आहे आपल्याकडं, म्हणून इथं दुसरा त्रिकोण कसा येईल, तो समजा इकडच्या बाजूला एक रेषा काढू. आता पुढं पाहायचंच आहे आपल्याला, ह्याचे किती भाग करावे लागतील, समान 4 भाग केले आणि 4 भाग करून हा भाग जोडून घ्यायचा. आणि नंतर या भागापासून हा शेवटचा भाग कोणत्या ठिकाणी जोडून घेतला आहे आपण, या ठिकाणी 4 भाग आहेत. तर याचे किती भाग करायचे आहेत आपणाला, तर 4ला न जोडता कितीला जोडावं लागेल आपणाला, हे 3ला जोडावं लागेल. या ठिकाणी समजा इथं 3 भाग असतील. ही कच्ची आकृती आहे, फक्त तुम्ही समजून घ्या. आणि नंतर ह्याचे भाग करून इथं 2 रेषा, ही जी रेषा जोडून घेतली आपण तिसऱ्या भागाची, तर ह्या चौथ्या भागातून दुसरी एक रेषा समांतर काढायची. नंतर परत ह्या रेषेला एक दुसरी रेषा समांतर काढायची. म्हणजेच येणारा त्रिकोण या ठिकाणी कोणते 2 बिंदू भेटतील आपणाला, इथं नाव असेल L आणि इथं असेल T. म्हणजेच LTR आणि PQR अशा पद्धतीने हे 2 त्रिकोण काढायचे. चला तर मग प्रत्यक्ष कृती करू. प्रत्यक्ष कृती केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. प्रथम त्रिकोण PQR काढून घेऊ. R बिंदू सामायिक आहे म्हणून R बिंदू घेतला. नंतर कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटर अंतर घेऊन P बिंदू घेतला आणि ही रेषा पुढं वाढवली थोडीशी. नंतर कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस काढला, वरच्या बाजूला एक कंस काढला. नंतर कंपासमध्ये 5.4 अंतर घेऊन त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. तर आणि या ठिकाणी कोणता बिंदू असेल आपला, इथं घ्यायचा बिंदू Q. कोणता बिंदू घेतला, Q. नंतर हे PQ मोजपट्टीनं जोडू, त्याचप्रमाणे हे RQ सुद्धा मोजपट्टीनं जोडून घ्या. हे RQ सुद्धा मोजपट्टीनं जोडून घेतलं. नंतर ही रेषा पुढं वाढवली. R पासून एक रेषा काढून घेऊ आपण. R पासून एक काही अंतरावर, इथं काही कोण वगैरे मोजायची गरज नाही, एक रेषा काढली. मग या रेषेवर आपल्याला काय करायचे, 4 भाग, समान 4 भाग करायचे. किती अंतर घेऊ शकता आपण, समजा इथं काय करू, मग ते 4 भागाला नाव देऊ R1, R2, R3, R4 अशा पद्धतीनं. हे R1 घेतला, तेवढ्याच अंतरावर दुसरा भाग घेतला, याला नाव देऊ आपण R2. नंतर तेवढ्याच अंतरावर तिसरा असेल, त्याला नाव काय द्यायचं आहे, R3. या ठिकाणी नाव असेल R3. त्यानंतर आणखीन एक बिंदू घ्यायचा आहे चौथा, त्याला नाव द्यायचं आहे R4. मग आपल्याकडं 3 भाग कुणाचे आहेत, PQRचे, 4 भाग LTRचे. हे 4 झाले. हा तिसरा भाग आणि P बिंदू मोजपट्टीनं जोडून घेतला. आता ह्या रेषेला समांतर रेषा काढायची आपल्याला. कुठून, ह्या R4 मधून. मग इथला कोण मोजून घेऊ आपण. एक काही अंतर घेऊन इथं चाप मारला, तेवढ्याच अंतराला R केंद्र समजून तेवढ्याच अंतराला एक कंस काढू. चाप आणि कंस सारखाच, हा या दुसरा कंस काढला. मग इथं जेवढं अंतर आहे या ठिकाणचा कोण, तेवढाच कोण या ठिकाणी करायचा आपल्याला. मग नंतर काय करू, ह्या 2 भुजेमधलं अंतर मोजू कंपासच्या सहाय्यानं. मग तेच अंतर तसाच कंपास उचलून या ठिकाणी केंद्र समजायचं त्याचं. या ठिकाणी केंद्र समजलं आणि पहिला जो कंस होतो त्याला छेदणारा दुसरा कंस काढला, कारण 2 भुजेतलं अंतर. मग हे 2 कंस ज्या ठिकाणी छेदतील इथे एक बिंदू मिळेल. मग हा R4 बिंदू आणि हा मिळालेला बिंदू याच्यातून जाणारी एक रेषा काढू. ती RPला ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी पहिला बिंदू असेल आपला L. नंतर हीच कृती परत इथं करायची आहे. या ठिकाणी P या ठिकाणी झालेला कोण किती आहे, तेवढाच कोण L ठिकाणी करायचा आहे. एवढ्याच अंतरावर इथं एक कंस काढला L या ठिकाणी. म्हणजे ह्या 2 भुजेतलं अंतर किती आहे. मग परत ह्या 2 भुजेतलं अंतर मोजायचं आहे आपल्याला. आता ह्या कोणता
QPR मधले ह्या दोन भुजातलं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इथं घ्यायचं, इथं केंद्र समजायचं, तेच कंपास उचलून जशास तसा इकडे ठेवला, तेवढंच अंतर ह्या दोन भुजेतलं. मग या ठिकाणी एक बिंदू मिळेल आपणाला. मग ह्या ठिकाणचा मिळणारा बिंदू आणि बिंदू L यांच्यातून जाणारी एक रेषा काढली, ती RQला ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी नाव दिलं T. या ठिकाणी काय नाव द्यायचंय? T. आणि हा इष्ट त्रिकोण असेल आपला कोणता? त्रिकोण LTR मोठा आणि त्रिकोण PQR. हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? एकमेकांशी समरूप आहेत. आणि हा खालचा भाग फक्त ही कृती केली कारण ह्या आपणाला कुणाचे ह्या PRचे 3 भाग घ्यायचे होते आणि नंतर इकडचा चौथा भाग, म्हणून ह्या दोन रेषा समांतर आहेत, ह्या दोन रेषा समांतर आहेत. प्रश्न तिसरा, त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेंटीमीटर, कोण RST बरोबर 40 अंश, ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि RS भागिले XY बरोबर 3/5. तर त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढा. आता या ठिकाणी दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक बिंदू आहे का एखादा पहा. RST XYZ सामायिक बिंदू कोणताही नाही. मग पहिल्या दोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्यात आणि एक कोन दिलाय, त्यावरून आपल्याला त्रिकोण RST काढता येईल आणि RST वरून XYZच्या संगत बाजू सांगता येतात. मग म्हणून आपल्याला या ठिकाणी माहीत आहे त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ हे उदाहरणात दिलेलं आहे. म्हणून आता यांच्या संगत बाजू काय असतील? RS भागिले XY बरोबर ST भागिले YZ बरोबर पहिला आणि तिसरं RT भागिले XZ. मग कुणाकुणाच्या किमती आहेत तेवढ्या ठेवू आपण. RSची किंमत आहे 4.5 भागिले XY बरोबर ST दिलेलं आहे 5.7 भागिले YZ बरोबर RT दिले का आपल्याकडं? नाही दिलेलं, RT दिलेलं नाही, परंतु RS भागिले XY दिले म्हणून ह्याच्या बरोबर काय लिहू शकतो आपण? 3/5. मग पहिल्याचा तिसऱ्याचा गुणाकार करा. XY बरोबर काय येईल? मग तिरकस गुणाकार करून 4.5 गुणिले 5 भागिले 3, 3 भाग देऊत, 3 1 3, किती उरले? 1 उरला, 3 5 15 म्हणजे 1.5 गुणिले 5 म्हणजेच 15 5 75 आणि 1 स्थळानं 7.5. त्याचप्रमाणे दुसऱ्याचं आणि तिसऱ्याची तुलना करू. YZ बरोबर काय सांगता येईल? मग संगत बाजू YZ बरोबर 5.7 गुणिले 5 भागिले 3, 3 भाग देऊ, 3 1 3 दशांश उरले किती? 2, 3 27 म्हणजे आता 19 गुणिले 5, 19 5 95 आणि दशांश 1 स्थळानं म्हणजे 9.5. आता तिसरं कोण RST म्हणजे कोण S एकरूप कोण कोणता असेल? S ला एकरूप कोण Y. म्हणून कोण S बरोबर कोण Y बरोबर किती मिळेल आपल्याला? 40 अंश. मग आता दोन काय मिळाले आपल्याला? दोन बाजू आणि एक कोण मिळालेला आहे. मग यावरून आपल्याला त्रिकोण काढता येईल. एक कच्ची आकृती काढू आपण. समजा हा त्रिकोण, कोणता त्रिकोण काढावा लागेल? एक पहिला आणि दुसरा, हे दोन त्रिकोण. आता या दोन्हीमध्ये मोठा कोणता असणार आहे? XYZ हा मोठा असेल, XYची बाजू, म्हणून मग आता XYZ मध्ये एक पाया म्हणून घेऊ आपण. पाया काय आहे? S कोण दिलेला आहे म्हणजे हे पाया ST घेतला आणि इकडं काय असेल? त्रिकोणाचं नाव ST घेतल्याच्या नंतर इथं असेल R. तर हा कोण S कितीचा असेल? 40 अंशाचा. ST बरोबर पाया 5.7 आणि इकडं कोणती? RS किती असणार आहे? 4.5 अशा स्वरूपाचा असेल. आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे? XY. हा तर मोठा त्रिकोण कोणता आहे? XYZ. तर ह्याला नावं काय असायला पाहिजे होती आपली? XYZ. आणि ह्याला असायला पाहिजे होती RST. तर आता लहान मोठ्या आकृत्या झाल्या, पण प्रत्यक्ष आपण ही काढली, ही दुसरी सुद्धा तशा पद्धतीनं काढता येईल आपल्याला. मग रोबो कंपासच्या सहाय्यानं प्रत्यक्ष कृती करूयात. प्रथम त्रिकोण RST काढून घेऊ. मग इथं एक रेषा काढली, त्यावर
7 सेंटीमीटरची रेषा काढली, त्याला नाव दिलं यस आणि टी. नंतर यस या ठिकाणी कोण काढावं लागेल, हे अंतर किती आहे 5.7 सेंटीमीटर. यस या ठिकाणी 40 अंशाचा कोन करणारा किरण काढू आपण. यस या ठिकाणी किती अंशाचा 40 आहे का बघा, 40 अंशाचा कोन करणारा एक किरण काढा. यस मधून जाणारा मोजपट्टीच्या वापरानं 40 अंशाचा कोन करणारा एक किरण काढला. तो मोजून बघू, परत मोजून बघा. 0, 10, 20, 30, 40 बरोबर किती अंशाचा आहे हा 40 अंशाचा. नंतर कंपासमध्ये 4.5 अंतर घेऊन ही जी रेषा आहे याला छेदणारा एक कंस काढला आणि ज्या ठिकाणी कंस छेदतो त्या ठिकाणी बिंदू दिला आर. आर आणि टी जोडून घेतला. हा असेल आपला त्रिकोण आर एस टी. आता त्रिकोण एक्स वाय झेड काढू. आता त्रिकोण एक्स वाय झेड काढते वेळेस प्रथम पाया घेऊ आपण वाय झेड. मग 9.5 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढला. इथं नाव दिलं आपण वाय, इकडं असेल झेड. नंतर वाय या ठिकाणी हे मोजून लिहिलं, इथं किती आहे 9.5 अंतर आहे. कोनमापकाच्या साह्यानं वाय या ठिकाणी 40 अंशाचा कोन करणारा किरण काढू. कोन तर सारखाच आहे, इकडचा आणि इकडचा. 40 अंशाचा कोन करणारा किरण काढला. कंपासमध्ये आपल्याला किती अंतर घ्यायचं आहे आता 7.5. हा प्रथम कोन मोजून बघा. कोन मोजून पाहिला, कोनमापकाचं दिसतंय तुम्हाला व्यवस्थित किती अंश 40 अंश बरोबर आहे. मग कंपासमध्ये 7.5 सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस काढला. हा कंस ह्या रेषेला ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी आपला बिंदू असेल कोणता, एक्स हा शिरोबिंदू असेल आणि एक्स आणि झेड मोजपट्टीनं जोडून घ्या. हा असेल आपला त्रिकोण एक्स वाय झेड आणि आर एस टी. आता दोन्ही त्रिकोण कसे आहेत, समरूप त्रिकोण आहेत. प्रश्न चौथा, त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोन TAM बरोबर 50 अंश म्हणजेच A या ठिकाणचा कोन, AT बरोबर 5.6 सेंटीमीटर आणि AM भागिले AH बरोबर 7/5. तर त्रिकोण AHE काढा. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर हे त्रिकोण AMT आणि त्रिकोण AHE मध्ये AM ची आणि AH ची बाजू 7/5 आहेत. म्हणजेच त्रिकोण AMT हा कसा आहे, मोठा त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे, AMT हा मोठा त्रिकोण असेल कुणापेक्षा, AHE पेक्षा. मग याच्या संगत बाजू दिल्यात का आपल्याला, संगत बाजू दिले नाहीत, फक्त संगत बाजूंचं गुणोत्तर दिले. आपण एक त्रिकोण काढू. समजा हा त्रिकोण काय असेल, AMT असेल. हा त्रिकोण कोणता आहे, AMT. हा AMT त्रिकोण आहे. मग आता दुसरा जो AHE येणार आहे ह्याच्यापेक्षा लहान असेल, म्हणजे तो कुठं असेल, समजा या ठिकाणी समजा इथे एक H आणि याला समांतर असणारी रेषा अशा स्वरूपाची ही, हा आणि या ठिकाणचा कोन किती असेल 50 अंश. आता आपण हे डायरेक्ट समांतर रेषा काढता येईल का, आपल्याला डायरेक्ट काढता येणार नाही. तर कंपासच्या सहाय्यानं समजा इकडे काही अंतरावर अशी एक आपण जे उदाहरण सोडवलं होतं अशी एक रेषा काढू. याचे समान किती भाग करावे लागतील आपल्याला, 7 भाग करावे लागतील समान. एकूण 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 भाग पैकी AMTचे 7 तर AHचे किती भाग घ्यावे लागतील, 5 भाग. नंतर इथून एक रेषा काढून ही रेषा असेल इकडं आणि याला समांतर असणारी इथून 5व्या भागातून इकडं रेषा असेल आणि त्यावरून त्रिकोण, 2 त्रिकोण आपले तयार होतील. मग चला तर मग प्रत्यक्ष रोबो कंपासच्या सहाय्यानं कृती करूया. प्रथम त्रिकोण AMT काढून घेऊ आपण. मग कंपासमध्ये 6.3 अंतर घेऊन मोजपट्टीच्या सहाय्यानं एक रेषा काढली. इथं नाव दिलं A. नंतर या ठिकाणी काय नाव असेल, M. हे किती अंतर आहे 6.3. A या ठिकाणी 50 अंशाचा कोन करणारा एक किरण काढू. कोनमापकाच्या सहाय्यानं 50 अंशाचा कोन करणारा किरण काढला. मग आता या किरणाला A पासून 5.6 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला एक कंस काढायचा आहे. अगोदर कोन मोजून घेतला या ठिकाणी सुद्धा. किती अंशाचा कोन आहे, 50 अंशाचा. कंपासमध्ये 5.6 अंतर घेऊन या रेषेला छेदणारा एक कंस काढला. ज्या ठिकाणी कंस छेदतो त्या ठिकाणी आपला बिंदू असेल T. नंतर M आणि T मोजपट्टीनं जोडून घेऊ. हा त्रिकोण असेल AMT. आता परत
याच्यापेक्षा लहान असणारा AH काढायचा आहे, म्हणून आपण एक रेषा काढली काही अंतरावर. आता याचे किती भाग करायचे आहेत आपल्याला? एकूण 7 भाग करायचे आहेत, समान 7 भाग करायचे ह्या रेषेवर. कारण ह्या AM पुन्हा नंतर किती भाग घ्यायचे आहेत आपल्याला ह्याच्यानुसारच ह्याचे 7 भागात रूपांतर करून त्याच्यापैकी 5 भाग घ्यायचे आहेत. म्हणून आपण हे पहिला भाग, दुसरा भाग याला नावं देऊ A1, A2, A3, A4 अशा पद्धतीनं नावं देऊन आपण 7 भाग करूयात. आणि हे अंतर जे आहे कंपासमधलं, तुम्ही किती अंतर ठेवा, फक्त अंतर कसं असलं पाहिजे, सारखंच असलं पाहिजे. पहिल्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक जेवढे भाग केले त्या प्रत्येक ठिकाणचं अंतर हे सारखं असलं पाहिजे, याची काळजी घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही 2 सेंटीमीटर ठेवा, 1 सेंटीमीटर ठेवा किंवा 1.5 सेंटीमीटर कोणतेही घेऊ शकता. 5 भाग झालेत. नंतर आणखीन हा 6वा भाग, त्याला नाव देऊया A6 आणि सर्वात शेवटचा भाग A7 म्हणजेच A7 7वा भाग. मग आपल्याला काय करायचं आहे, इथला 7वा भाग आणि हा M बिंदू जोडून घेतला. हे आता ह्याच्यापैकी 7 भागामध्ये ह्या रेषाखंडाचं विभाजन करायचं आहे. मग त्यासाठी एक समांतर रेषा काढण्यासाठी आपण इथे एक कंस काढला. आता नंतर काढायच्या कुठून? ह्या 5व्या भागावरून. मग कंपासचं टोक 5व्या A5 या ठिकाणी ठेवून इथं जेवढा कंस काढलेला आहे तसाच कंस काढून घ्या, एक इकडच्या बाजूला एक. मग हे 2 कंस इथून एवढं अंतर सारखंच ठेवले. आता ह्या 2 भुजेमधलं जेवढं अंतर आहे एवढं अंतर मोजून A4 म्हणजे या ठिकाणी जिथं आपला कंस पहिला आलेला आहे त्यावर रेषेवर ठेवून ह्याला छेदणारा दुसरा कंस काढला. हे ज्या ठिकाणी छेदतो इथला बिंदू आणि आपला A5 बिंदू मोजपट्टीनं जोडून घ्या. रेषा AM पर्यंत वाढवा. AMला ज्या ठिकाणी रेषा छेदते त्या ठिकाणी नाव देऊ H या ठिकाणी. नंतर परत ह्या रेषेला TM रेषेला समांतर रेषा काढायच्या. कुठून? Hमधून. मग कंपासमध्ये काही अंतर घेऊन इकडे एक कंस काढला, तेवढंच अंतर स्थिर ठेवून H पासून परत त्याच रेषेवर दुसरा कंस काढला. आता ह्या 2 भुजेमधलं जे अंतर आहे, ह्या 2 भुजेमधल्या अंतरावरून इथं आपल्याला तिसरी रेषा काढायची आहे. मग हे भुजेमधलं अंतर मोजलं, तसाच कंपास उचलून इकडे ठेवा, जशाच तसा इकडचा कंपास या ठिकाणी ठेवा. इथं असेल पोलादी टोक, हे पेन्सिलचं टोक आणि ह्याला छेदणारा ह्या 2 भुजेतलं अंतर जेवढं होतं ते मोजले आपण. मग हा छेदणारा बिंदू आणि H बिंदू मोजपट्टीनं जोडून घ्या आणि ती रेषा AT पर्यंत वाढवा. ATला ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी आपला बिंदू असेल बिंदू E. मग यावरून त्रिकोण AMT आणि त्रिकोण AHE हे दोन्ही इष्ट त्रिकोण आपण काढलेले आहेत. आता कंपासच्या सहाय्यानं तुम्ही प्रत्यक्ष कृती करून पहा. कोणाला काही शंका वाटत असेल तर परत मला कॉमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. अशा प्रकारे आपण भौमितिक रचना या पाठातील सराव संच 4.1 मधील सर्वच्या सर्व उदाहरणं पाहिलेली आहेत. धन्यवाद. थँक्यू.